हे बघा, आता आपण करणार आहोत पेरणी करायची आहे आपल्याला छोटीशी. या टब मध्ये करायची आहे. मेथी लावणार आहे. आदल्या दिवशी हळदीच्या पाण्यामध्ये ना हे मेथी भिजवून घ्यायची, ती पूर्ण गाळून घ्यायची आणि त्या मेथी गाळून घ्यायची आणि ह्या आपल्या मातीला सर पाडून घ्यायची. 2 अशा मी हे खाचा पाडलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि ही माती सेपरेट वरून घालायची. हे इथं काय करायचं, सुरुवातीला हे आपण असं घालून घेऊया. हे असं घालून घेऊयात सगळं. हळदीच्या पाण्यात भिजवल्यामुळं त्याला कीड वगैरे काय लागत नाही, मुंग्या वगैरे काय लागत नाही. तेवढ्यासाठी हळदीच्या पाण्यात भिजवून घ्यायची. याच्यामध्ये असं घालून घ्या सगळं. असं घालून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घाला ह्याच्यावर. असं भिजवून घ्या सगळी माती ही खालची. असं केल्यामुळं मुळं आत वर येत नाहीत. ती मुळं त्याला खालीपर्यंत जातात मुळं, नाहीतर वरच्यावर मुळं आल्यासारखी होतात. आणि मग ह्याच्यावर एक पातळ थर मातीचा देऊन घ्यायचा, जेणेकरून त्याला वर उगवायला मदत लवकर होईल. अशी घातल्यानंतर हा एक बारीक लेयर आपण देऊयात मातीचा. लेयर दिला की त्याला ह्याला पण मदत होती. मुळं आतपर्यंत राहतात, मग वरती वरती येत नाहीत मुळं. तेवढ्यासाठी. आणि त्याच्यानंतर ही माती परत थोडंसं उगवल्यानंतर ही माती परत आपण त्याच्यात मध्ये मध्ये घालून टाकूयात. त्याच्यानंतर हे माती तयार केली आहे मी. शेणखत घातलेलं आहे मातीमध्ये आणि त्याच्यात थोडंसं राख, वाळू असं एक भाग मातीचा, एक भाग वाळूचा आणि त्याच्यात थोडंसं शेण घातलंय, शेणखत, आणि राख थोडीशी घातली. आता हे मी तुम्हाला दाखवते हे झाल्यानंतर कसं येते. आता ह्याच्यानंतर आपण करूया कोथिंबिरीची लागवड. धने पण मी भिजत घातलेत बघा, दाखवते तुम्हाला. हे आता मेथी लावून झालेली आहे. हे आता ठेवूयात मेथी. पूर्ण ओलं पूर्ण करून घ्यायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं, जेणेकरून सावली ठेवायचं. हे कडक उन्हात ठेवायचं नाही, सावली ठेवायचं. हे इथं ठेवून टाकूयात आपण. इथे एक बघ कर. आता इथं लावत आहोत आपण कोथिंबीर. त्यासाठी ही कोथिंबीरीसाठी धने अर्धे अर्धे करून घेतलेत. ते हळदीच्या पाण्यात घातलेले आहेत, रात्री भिजत घातलेत हळदीच्या पाण्यात. ते आता आपण गाळून घेऊया. हे गाळून घेतले. हे 2 सरी इथं पण मी पाडलेत बघा. भुसभुशीत माती करून घेतली आहे मी. आणि इथं 2 सरी, ही एक आणि ही एक. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे धने टाकून घ्यायचेत.
हळदीच्या पाण्यात भिजवल्यामुळे सुद्धा त्याला कीड वगैरे काय लागत नाही. ते कमी पडलेले आहेत. अशा पद्धतीने घालून घ्या. हे पहिल्यांदा पाणी घाला, जरासं ओली करून घ्या. आता हे पूर्ण हे सरती माती ओली करून घेतली की झालेला आहे लावून. आता आपण ह्याच्यावर माती टाकूया, काढलेली ती बारीक लेअर द्या ह्याच्यावर अशा पद्धतीने. ह्याच्यात राख वाळू समप्रमाणात घेतलेलं आहे, मातीचं आणि राखेचं, आणि त्याच्यातच मी थोडीशी राख घातलेली आहे आणि शेणखत. अशा पद्धतीने ही कोरडी माती याच्यावर पसरून घेतलेली आहे. तर याच्यावर थोडंसं पाणी घालते मी, आणि हे पण सावलीत ठेवून टाकायचं आहे. पाच दिवसानंतर तुम्हाला याचा रिझल्ट हळूहळू दिसायला लागेल. रोजच्या रोज पाणी घालायचं, याच्यावर ओलसर करून घ्यायचं आणि अंधाऱ्या जागी ठेवायचं. सावलीच्या ठिकाणी सुरुवातीला ठेवायचं आणि थोड्या दिवसांनी मग ते उन्हात ठेवलं तरी चालतंय. पण सुरुवातीला आता ह्याच्यामध्ये आपण एक एक लसूण खोचूयात, कारण लसणानं त्याला मातीचा पोत चांगला होतोय. ह्याच्यामध्ये आपण आता लसूण घालून घेऊयात, लावून घेऊयात. आता लसूण पक्क्या लावायचे आहेत बघा. 3 लसूण पक्क्या, ह्या 2 सरी आहेत, त्याच्या मध्ये मध्ये ह्या मी नुसत्या खोचून देते. अशा पद्धतीने तुम्ही लसणांमुळं आपल्या मातीचा पोत चांगला होतो, तेवढ्यासाठी लसूण लावायचं. हे आता असं ठेवून द्या. आता त्या दुसऱ्या ह्याच्यात आपण लावून घेऊया. हे पण इथं मध्ये हे आहे, इथं लावून घेऊयात आपण. इथं पण मी लावते, इथं 3 लावते मी मधल्या जागेत सोडलेल्या. तर असं इकडं लावतो. एक 3 लावलेले आहेत.
तर हे तुम्हाला मी 5 दिवसानंतर परत दाखवीन आपल्या ह्याची किती कोंब आलेत, काय आलेत ते. हे आपली काल परवा मेथी लावलेली बघा, आज 3रा दिवस आहे. बघू शकता तुम्ही. आता याला कोंब आलेले आहेत छोटे छोटे. आज 3रा दिवस आहे. बघा हे अशा पद्धतीने इथं कोथिंबीर लावली. अजून कोथिंबीरीला यायला वेळ आहे, ते सुद्धा दाखवेन तुम्हाला. हे आपण इथं गवारीची रोपं करून ठेवलेली आहेत. त्यानंतर आता सगळ्या झाडांना पाणी घालायचं सुरू आहे. आज खत घातलेलं आहे, त्यामुळे पाणी घालायचं सुरू आहे आता. हे गुलाबाचं झाडाला बघा पालवी सुंदर आलेली आहे. हे निशिगंधाचं झाड. हे पण आपल्या गुलाबाला पण ह्या कळ्या बघा केवढ्या आलेल्या आहेत. संकष्टीसाठी फुलं काढलेली आहेत. हे पिवळा गुलाब हा गावठी, त्याला पण पालवी फुटलेली आहे, भरपूर पालवी फुटलेली आहे. हे जास्वंदीचे झाड आहे. त्याच्यानंतर हा कडीपत्ता आहे. हे आहे आपलं नागचाफा बघा. आणि हा आपला नेहमीचा आपला रेग्युलर चाफा, त्याला पण पालवी वगैरे चांगली फुटलेली आहे. इथं लिंबाला पण पालवी फुटली बघा. ही झेंडूची झाडं लावलेली आहेत तिथं, अशीच उगवून आलेली, ती परत त्याचं रिप्लांटेशन केलेलं आहे. इथं कारला आलंय बघा. हे कारला दिसते का? कारल्याला फुलं पण आली इथं. हे इथं कळ्या भरलेत कारल्याला. बघूया आता कसं. हे मुळ्याच्या शेंगाचं झाड आहे. ते फुलं आलेत ना, दिसते ते मुळ्याच्या शेंगाचं झाड. आणि तिकडे एक ते हे लावलं, लिंबू लावलेलं आहे. वांग्याला वगैरे पाणी घालायचं सुरू आहे. कोणतं काय अशा पद्धतीनं झाडं झालेली आहेत लावून, पाणी घालून. इथं हे कमळाला पण पाणी घातलंय बघा. हे ते आपलं जरबेऱ्याचं झाड आहे. हे जरबेऱ्याचं झाड आहे. हे आहे तर स्नेक प्लांट आहे. आणि शेवंती बघा किती छान आले, मस्त आले शेवंती. ते पोर्शुलिका, हे फुल आले बघा पोर्शुलिकाचं. इथे एक आले, वर एक आले इथं. आणि इथे एक खाली एक आले. हे शेवंतीचे आहेत. हे लिलीचं मोठं लिली, लाल लिली आहे. हे लाल लिलीच आहे. हे मोगऱ्याचं आहे अजून. ते मोगऱ्याला हे यायचं आहे अजून. कर्दळ आहे. हा बघा पुदिना केवढा छान आलाय. पुदिना मस्त आलाय. इथे पण एक पुदिनाच आहे. हे आहे ते शेवग्याचं आहे. अशा पद्धतीने आपली झाडं आहे बघा बागेतला. ही काश्मीरी मिरची, कारली, ही वांगी, ही कोथिंबीर पण आपल्या काल केली, पूर्ण काढलेली. या मुळ्याच्या शेंगा, या आता आपल्या बागेतल्या एवढ्या भाज्या निघालेल्या आहेत. हे आता आपली 4थ्या दिवशीची मेथीचं हे सुरू झालंय बघा. 4थ्या दिवशी
मेथी ही एवढी इतपत आलेली आहे. मेथी पटकन येते, पण नाही कोथिंबीर नाही लवकर येत. कोथिंबीरीला अजून बघा, याच्यात लावलेली आपण कोथिंबीर अजून बघा अजिबात आलेली नाही आहे. त्याला खूप पण फुटलेलं नाही. 5-7 दिवसानंतर कोथिंबीरीला हे फुटतं. इथं आपली ही गवारीची रोपं पण जराशी मोठी झालेली आहेत बघा. यात परत तुम्हाला लावायची वेळी दाखवेन. हे काय कोथिंबीर काय आलेले नाही. ह्याच्यात मी ते हे लावलेलं आहे, काय ते आपली फुलं, ते कसली म्हणतात, स्ट्रॉची गलांडा ते लावलेले. ते काय आलेलं दिसत नाही आहे मला. मग आता केव्हा येते ते. कोथिंबीरीचं काय अजून आलेलं नाही. ते पण आल्यावर मी तुम्हाला दाखवेन. पण इथं मेथी बघा किती छान आली, मस्तपैकी छान आले. त्याला आज आपल्याला आपल्या बागेचं मध्ये लावलेल्या भाज्यांचा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या आपल्याला भाज्या बघून काय वाटलं हे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा.